श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या भारतीय पंचांगानुसार मराठी महिन्यातील येणारा चौथा महिना हा आषाढ महिना समजला जातो. सूर्य ज्यावेळेस कर्क राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचांगणातील आषाढ महिना सुरू होतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्व आषाढ आणि उत्तर आषाढ येते, म्हणून याला आषाढ असे नाव पडलेले आहे. आषाढ महिन्यात काय करावे? सर्वात विशेष दिवस म्हणजे आषाढ महिन्यातला एकादशीचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस. आणि या दिवशी उपवास केला जातो, देवांची आराधना केली जाते. धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्यामध्ये ब्राह्मणांना छत्री, मीठ, आवळ्याचे दान करावे. हे दान केल्याने भगवान वामन प्रसन्न होतात. हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. आषाढ महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा करण्याचे देखील नियम आहेत. ज्या लोकांच्या पत्रिकेतील सूर्य अशुभ आहे त्यांनी गहू, लाल चंदन, गूळ आणि तांब्याची भांडी लाल कपड्यात बांधून ब्राह्मणांना दान करावे. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. या महिन्याच्या प्रत्येक रविवारी जेवणात मीठ वापरू नये, त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. आषाढ महिन्यामध्ये यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे. वर्षातील 12 महिन्यामध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना असा आहे ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ प्राप्त होते लवकरात लवकर. एवढेच नाही तर त्यासोबतच जेवढ्या सुख समृद्धीचे आगमन होत असते. आणि बघा, आषाढ महिन्यामध्ये अनेक सण साजरे केले जातात. यामध्ये देवशयनी एकादशी, त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुढचा जो महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि महर्षी दास यांचा जन्म म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आषाढ महिन्यामध्ये अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात आणि त्यामुळे हा महिना पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, तसेच मौना पंचमी, कामिनी एकादशी असे अनेक महत्त्वाचे दिवस आषाढ महिन्यामध्ये येतात. तसेच या महिन्यामध्ये व्रत किंवा पूजापाठ केल्यास देव आपल्याला चांगले आशीर्वाद देतात. आषाढ महिन्यामध्ये स्नानासोबतच दानधर्माला देखील विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यामध्ये गरजूंना दान आणि दक्षिणा द्याव्यात. आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या महिन्यामध्ये विशेष करून त्यांची पूजा केली जाते. आता बघा, आषाढ महिना चालू झाला की आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ते योग निद्रेमध्ये जात असतात आणि आषाढी एकादशी नंतर चातुर्मासाला सुरुवात होत असते. आता बघा, आषाढ महिना जो आहे तो कधीपासून चालू होणार आहे त्याची आपण सर्वात पहिल्यांदा माहिती घेणार आहोत. तर आषाढ महिना जो आहे तो वार गुरुवार 26 जून या दिवसापासून चालू होणार आहे. आषाढ महिना जो आहे तो 24 जुलै गुरुवार या दिवशी संपणार आहे. तर अशा प्रकारे एक महिन्याचा हा आषाढ महिना असणार आहे. आषाढ महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची उपासना करत असतो आणि या काळामध्ये भगवान श्रीहरींची विष्णूंची उपासना केल्यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. आषाढ महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या या पद्धतीने सर्व गोष्टी करायच्या आहेत. त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची आपल्यावरती कृपा प्राप्त होण्यासाठी तुम्ही या कालावधीमध्ये कोणत्याही 3 दिवस असतात त्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं अनुदान जे आहे ते तुम्ही करू शकता. आणि हे अनुष्ठान आहे ते रात्री 12 नंतर करायचे असते. हे अनुष्ठान केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. यानंतर पुढचं म्हणजे या महिन्यामध्ये आषाढ गुप्त नवरात्रीला देखील सुरुवात होते आणि गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या 10
10 महारूपांची पूजा केली जाते। आता ही गुप्त नवरात्री जी आहे ती 26 जूनपासून चालू होणार आहे आणि या काळामध्ये आपण आपल्या कुलदेवीची देखील उपासना नक्कीच करावी। आता आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। म्हणजेच आपल्याला अशा कोणत्या 3 चुका आहेत त्या 3 चुका टाळायच्या आहेत, याची सर्वात प्रथम माहिती घेऊया। बघा, आपण खूप उपवास, सेवा, आराधना, उपासना करतो, खूप कष्ट करतो, पण काय होतं, ह्या चुका जेव्हा आपल्याकडून होतात त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं, उपायाचं फळ जे आहे आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे चुका ह्या प्रामुख्याने टाळणे अतिशय महत्त्वाचे असते। त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत ते म्हणजे बघा, नववधू म्हणजे नवीन विवाह झालेली जी मुलगी असते, ज्यांचं आषाढाच्या अगोदर आत्ताच नवीन लग्न झालेलं आहे, तर त्या मुलींना माहेरी पाठवावं की नाही किंवा का पाठवलं जातं, महिलांनी या कालावधीमध्ये कोणती कामं करायची नाही, तसेच या काळामध्ये आपण कोणत्या स्तोत्राचं पठण करायचं, या संपूर्ण माहिती आषाढ महिन्यामध्ये जे व्रत केले जातात ते कशाप्रमाणे करावे, कशा पद्धतीने करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आता सर्वात प्रथम आपण हे पाहणार आहोत की कोणत्या ज्या अशा चुका आहेत त्या आपल्याला आषाढ महिन्यामध्ये करायच्या नाही। तर बघा, या कालावधीमध्ये आपल्याला शुभ कार्य जे आहे ते टाळायचे आहे। मग यामध्ये विवाह असेल, गृहप्रवेश असेल, मुंज असेल, हे शुभ कार्य करण्यास टाळावे, कारण या महिन्यामध्ये चातुर्मासाची सुरुवात झालेली असते, ज्यामध्ये शुभ कार्यांना विश्रांती दिली जाते। त्यानंतर पुढची जी चूक आहे ती म्हणजे शिळे अन्न खाणं टाळायचं आहे, कारण आपण जर या आषाढ महिन्याच्या कालावधीमध्ये शिळे अन्न खाल्ले तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतात, कारण या महिन्यामध्ये वातावरणामध्ये अनेक प्रकारचे बदल होतात। त्यामुळे आपल्याला शिळं अन्न न खाता ताजं आणि साध्या अन्नाचं सेवन करायचं आहे। आषाढ महिन्यामध्ये मांसाहार आणि तामसिक पदार्थापासून दूर राहा, जसं की मांस, कांदे, लसूण किंवा इतर जे नॉनव्हेजचे पदार्थ असतात ते खाणे टाळले पाहिजे। साधे आणि सात्विक जेवण घेणे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे। आषाढ महिन्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणे देखील खूप उत्तम मानले जाते। या कालावधीमध्ये दान, धर्म, तपस्या, धार्मिक कार्यांना खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे गरजूंना अन्न, धान्य, पाणी तसेच कपडे याचं दान करावं। त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला सात्विक जेवण घेणं जर शक्य झालं तर त्याचे अजून चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील। तर या ज्या काही चुका आहेत त्या या कालावधीमध्ये आपल्याला टाळायच्या आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत की नववधूला आषाढ महिन्यामध्ये माहेरी का पाठवले जाते किंवा पाठवावे का। बघा, आषाढ महिन्यामध्ये नववधू माहेरी जाणे हे एक पारंपरिक प्रथा आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे आषाढ महिन्यामध्ये पावसाळ्याचा आणि निसर्गाच्या नूतनीकरणाचा काळ असतो। या काळात स्त्रिया माहेरी जाऊन आराम करतात आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात। तसेच काही ठिकाणी आषाढ महिना हा अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे नववधू माहेरी जाऊन काही धार्मिक विधी किंवा उपवास करत असते आणि त्यामुळेच नववधूला माहेरी पाठवलं जातं। त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये नववधू जी आहे ती माहेरी जाते आणि जसे की कांदे नवमी असते, आषाढी एकादशी असते, उपवास असतात आणि त्यामुळेच नववधूला माहेरी पाठवलं जातं। आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरची वारी देखील असते आणि यामध्ये असंख्य वारकरी हे जे आहेत ते सहभागी होतात आणि काही नववधू ज्या आहेत त्या माहेरी जाऊन वारीमध्ये जाऊन सहभागी होतात किंवा वारीच्या आठवणीमध्ये वेळ घालवतात।
आषाढ महिना संपल्यानंतर जेव्हा नववधू सासरी येते तेव्हा माहेरचे लोक तिला भेटवस्तू देतात. आषाढ महिन्यात नववधू माहेरी जाणे ही पारंपरिक आणि सामाजिक प्रथा आहे. अनेक वर्षापासून चालत आलेली आहे आणि यामुळेच कुटुंबामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढत राहते. देवांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी अनेक नववधू आषाढ महिन्यात, श्रावण महिन्यात उपवास करतात आणि हे व्रत सामान्यतः सोमवारी पाळले जाते. हे व्रत अत्यंत शुभ मानले जाते आणि या काळामध्ये बहुतांश स्त्रिया या आपल्या माहेरीच हे व्रत करत असतात. आषाढ महिन्यामध्ये नववधूंना थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी त्यांना माहेरी पाठवलं जातं. आणि बघा, आषाढ महिन्यामध्ये या सर्व गोष्टी तर त्या आपल्याला करायच्या असतात आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अजिबात चुकूनही करायच्या नसतात. त्यानंतर आपण बघूया की आषाढ महिन्यामध्ये महिलांनी कोणती जी कामं आहेत ती टाळायची आहेत. यामध्ये बघा, आपण जो जेवण करतो, घरामध्ये स्वयंपाक करतो, त्यामध्ये कांदा लसूण टाळायचा आहे, वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर नॉनव्हेजचे पदार्थ चुकूनही घरामध्ये बनवायचे नाहीत. घराची साफसफाई स्वच्छता करून रोज आपल्याला घरामध्ये धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. वातावरण सुगंधित करायचं आहे. या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस याचे अजून चांगले फायदे आपल्याला पाहायला मिळतात. तर या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी घरामध्ये लक्ष्मी मंत्र, विष्णू मंत्र, विष्णू सहस्त्रनाम, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. या सर्व सेवेमुळे निद्रेत असलेले भगवान विष्णू त्यांचा आशीर्वाद देऊन जात असतात आणि 4 महिने जे आहेत ते आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत तर काही गोष्टी टाळायच्या आहेत. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्याबद्दलची संपूर्ण माहिती घेतली. कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, काय करायचं आहे, काय खायचं आहे, काय खायचं नाही. तर ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल किंवा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत, माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.